नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। वास्तुशास्त्रानुसार देवघरामध्ये काही गोष्टी आहेत त्या आपण अजिबात ठेवायच्या नाहीत। मग तुम्ही या ठिकाणी नीट ऐका आणि तुमच्या देवघरात तुम्ही सुद्धा त्या गोष्टी जर ठेवल्या आहेत का हे एकदा तपासून नक्की बघा। तर या गोष्टी देवघरामध्ये ठेवल्यामुळं काय तोटा होतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर या गोष्टी जर आपण आपल्या देवघरामध्ये ठेवल्या तर आपलं काय नुकसान होणार आहे आणि त्यावरती काय उपाय करायचे हे सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। मैत्रिणींनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, खूप वर्षापूर्वी काय होतं तर घरं खूप मोठी होती आणि मोठ्या घरामध्ये देवघर हे सुद्धा मोठं होतं। मात्र अलीकडच्या काळामध्ये जसं घर लहान झालेलं आहे तसं देवघर ही लहान झालेलं आहे। परिणामी देवाऱ्याशी संबंधित गोष्टींची काळजी घेणं हे आपल्याला जमत नाही आहे। तर अर्थात काय तर घर लहान असल्यामुळे वास्तुशास्त्राच्या सगळ्याच नियमांचं पालन करणं आपल्याला शक्य नसतं, हेही मान्य आहे। पण काही गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत की ज्या आपण निश्चितच टाळू शकतो। देव्हाऱ्याशी संबंधित अशाच आहेत गोष्टींची चर्चा आज आपण या व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो करणार आहोत। देवघरामध्ये आपण देवाजवळ आपण तेलाचा दिवा लावतो किंवा समई किंवा तुपाचा दिवा किंवा निरंजन ठेवत असतो बघा। प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असणं हे खूप महत्त्वाचं आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये देवघर, ज्या घरामध्ये देवघर आहे त्या घरामध्ये सतत लक्ष्मी नांदत असते आणि त्याचबरोबर त्या घरामध्ये नेहमी सुख, शांती आणि समृद्धीसुद्धा लाभलेली असते। मैत्रिणींनो, देवघर हे सुवासाने पवित्र, सुगंधी धूप अगरबत्ती लावून जेव्हा आपण ठेवतो ना तेव्हा आपल्या घरामध्ये नेहमी प्रसन्न वातावरण राहतं आणि देवघरामध्ये देवांची पूजा केल्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असते ती बाहेर निघून जाऊन आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहत असते। म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असायलाच हवं। आता देवघर कोणत्या दिशेला असायला हवं तर देवघर हे ईशान्य कोपऱ्यामध्ये असायला हवं। जर ज्यांना ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर ठेवता येणं शक्य नाही अशा लोकांनी पूर्व पश्चिम दिशेला सुद्धा देवघर ठेवू शकतात। आता लक्षात घ्या की कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपण देवघरामध्ये ठेवल्यामुळं आपल्याला नेहमी त्रास होत असतो। तर त्या गोष्टीमधील सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे आपण आपल्या घरामध्ये निरंजन देवघरामध्ये ठेवतो बघा, निरंजन समई जे काही असेल तर ते लावण्यासाठी, प्रज्वलित करण्यासाठी आपण काय करतो, काडीपेटी ठेवतो। आपल्याला काडीपेटीची गरज असते आणि ही काडीपेटी आपण काय करतो तर देवाऱ्यावर ठेवतो किंवा देवाऱ्याच्या ड्रॉवरमध्ये ठेवतो। पण हे शास्त्रानुसार, वास्तुशास्त्रानुसार अत्यंत चुकीचं आहे मैत्रिणींनो। आता हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मंडळी, वास्तुशास्त्रानुसार देवाऱ्याच्या डोक्यावर कोणतीही वस्तू ठेवू नये। जसं की आपण काय करतो, कधी कधी काडीपेटी ठेवतो तर कधी उदबत्ती, हळदी कुंकवाच्या पुड्या हे सगळं आपण आपल्या देवाऱ्याच्या वरती किंवा देवाऱ्याच्या बाजूला कोंबून ठेवतो बघा। तर जर तुमच्या देवाऱ्याच्या वरती अशा काही वस्तू असतील, कोणाकोणाकडे कसं कापूरची वडी देवाऱ्यावर ठेवलेली असते, उदबत्ती ठेवलेली असते, समईंच्या वाती ठेवलेल्या असतात, तर अशा गोष्टी आपण देवघराच्या वरती ठेवायच्या नाही आहेत। यामुळे आपल्याला त्रास होतो मैत्रिणींनो। म्हणून आपण अशा गोष्टी या देवाऱ्यावरती असतील तर त्या लगेचच काढायच्या आहेत। या वस्तू नित्य वापराच्या असल्यामुळे तुम्ही त्या काढघाल करताना पडल्या तर देवाला नुकसान होऊ शकतं किंवा देवाऱ्यावरती पडू शकतो आणि देवाऱ्यातील मूर्तीसुद्धा पडू शकते। एखादी मूर्ती खंडित होऊ शकते। एखादी काचेची वस्तू असेल, मूर्ती असेल एखादी काचेची, तर आपण त्या देवाऱ्यावरील वस्तू घेताना हात लागून ती पडू शकते आणि दिव्यावर पडण्याची सुद्धा शक्यता जास्त असते आणि यामुळे काय होतं तर दिव्याची वातसुद्धा आपली विझली जाऊ शकते। म्हणून आपण देवाऱ्यावरती कोणतीही गोष्ट अशी ठेवायची नाही। देवाला धक्का लागून त्याच्या ज्योतीनं पडद्याच्या जर असेल
ज्वलनशील वस्तू तर ती पेट घेऊ शकते. म्हणून देवाऱ्यावर आपण देवाऱ्यामध्ये फक्त देवच ठेवायचे आणि देवाऱ्याशी संबंधित वस्तूंसाठी आपण एक छोटासं कपाट करावं किंवा एखादा छोटासा ड्रॉवर करावा किंवा एखादा छोटासा डबा वगैरे करावा. त्यामध्ये या सगळ्या वस्तू आपण व्यवस्थित ठेवायच्या. अनेकदा काय होतं, देवाऱ्याला जोडून छोटंसं असं खण दिलेले असतात बघा. त्या खणामध्ये आपण किंवा त्या ड्रॉवरमध्ये या सर्व वस्तू व्यवस्थित ठेवू शकतो. आता जर तुमच्याकडे ड्रॉवरमध्ये एवढी जागा नसेल, ड्रॉवर उघडताना बंद करताना देवारा कधीकधी हलतो बघा. अशातही काय होतं, भिंतींवरती टांगलेले बऱ्याच ठिकाणी देवारे असतात आणि आपण काय करतो, ड्रॉवर खोलताना बंद करताना देवाऱ्यामधील वस्तू किंवा मूर्ती खाली कोसळू शकतात. त्यामुळं काय होतं, या वस्तू अशा आपण कोणत्याही अशा वस्तू त्या ड्रॉवरमध्ये सुद्धा ठेवायच्या नाही आहेत, जड वस्तू वगैरे. विशेषतः मैत्रिणींनो, काडीपेटी, मेणबत्ती यासारख्या गोष्टी आपण कधीही ठेवू नयेत. कारण देवघरामध्ये दिव्यांव्यतिरिक्त अन्य ज्वलनशील वस्तू ठेवल्या ना तर त्या नकारात्मक ऊर्जा वाढीस लावतात. म्हणून अशा गोष्टी आपण देवघराच्या ड्रॉवरमध्ये किंवा देवघरावरती ठेवायच्या नाही आहेत मैत्रिणींनो. यामुळे काय होतं तर आपली आर्थिक बाजूसुद्धा कमकुवत होते आणि घरातील सदस्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणूनच काडीपेटी, उदबत्त्यांची पाकिटं, वातींची पाकिटं देवघराजवळ न ठेवता ते खूप अंतर ठेवून जेव्हा वरती एखाद्या कपाटामध्ये किंवा कपाटामध्ये आपण उचलून ठेवावेत असं वास्तुशास्त्र सांगतं मैत्रिणींनो. त्याचबरोबर देवाऱ्यावरती खाली जे काही कपाटं आपण बनवून घेतो त्या कपाटांमध्ये बऱ्याचदा न लागणाऱ्या वस्तूसुद्धा आपण ठेवत असतो. कधीतरी पूजेला लागतील म्हणून त्या वस्तू आपण अक्षरशः कोंबून ठेवत असतो. पण देवाऱ्याखालचं कपाट स्वच्छ ठेवणं अतिशय आवश्यक आहे, कारण त्या कपाटामध्ये लागतील तेवढ्याच वस्तू आपण ठेवाव्या. न लागणाऱ्या वस्तू किंवा कचरा त्यामध्ये तुम्ही साठवला तर यामुळे वास्तुदोष निर्माण होतो आणि माता लक्ष्मीसुद्धा नाराज होते आपल्यावरती. म्हणून आपलं घर आणि देवघर दोन्हीही नेहमी स्वच्छ ठेवावं आपण. देवारा स्वच्छ, सुंदर असावा, सुटसुटीत असावा, ज्यामुळं आपल्या मनामध्ये सुद्धा प्रसन्नता निर्माण होते आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुद्धा प्रसन्नता निर्माण होते. मैत्रिणींनो, देवाऱ्यात अजून एक गोष्ट ती म्हणजे देवाऱ्यामध्ये 2 देवांच्या 2 मूर्ती असू नयेत. समजा अन्नपूर्णाच्या 2 मूर्त्या आहेत तुमच्याकडे किंवा 2 गणपती आहेत, असं चित्र देवाऱ्यात असता कामा नये. एका देवतेची एकच मूर्ती देवाऱ्यात असावी असं सुद्धा वास्तुशास्त्र सांगतं. तुमच्या देवाऱ्यामध्ये तुमच्या कुलदेवतेचा टाक असावा. तुमच्याकडे जर टाक नसेल तर कमीत कमी कुलदेवतेचा फोटो किंवा मूर्ती तरी किमान असावी. दररोज न चुकता आपण आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या कुलदेवतेचं पूजन करणं विसरायचं नाही आहे मैत्रिणींनो. तसंच शक्य असेल तर तुमचा देवारा तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये बनवा, कारण ईशान्य दिशा हीच दिशा अतिशय शुभ दिशा अशी मानली जाते देवाऱ्यासाठी. ईशान्य म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्यामधली जी दिशा असते ती दिशा. पण जर तुम्हाला देवघर ईशान्य कोपऱ्यात बनवणं शक्य नसेल तर तुम्ही तुमचं देवघर पूर्वेकडे सुद्धा बनवू शकता. मंडळी, घर हे मंदिर आहे आणि घरामध्ये देवतांचा वास राहावा यासाठी घरामध्ये मोठ्यानं बोलणं, वाद घालणं, भांडण तंटे करणं हे सुद्धा आपण कटाक्षाने टाळायला हवं. घरामधलं वातावरण प्रसन्न कसं राहील याकडे आपण जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे फक्त देवघरासमोरच नाही तर संपूर्ण घरामध्ये प्रसन्नता राहते. मग तुम्ही तुमचं देवघर आजच चेक करा आणि देवघराच्या खाली जो कप्पा आहे त्या कप्प्यामध्ये तुम्ही काय काय कोंबून ठेवलं आहे, संपलेल्या वातींचं पाकिट आहे का किंवा संपलेल्या काडीपिटीचा बॉक्स आहे का, हे सगळं एकदा नीट चेक करा. आणि असेल काही कचरा तर आजच काढून टाका. बघा तुमच्या मनामध्ये सुद्धा प्रसन्नता निर्माण होते की नाही. तर मैत्रिणींनो, अशी ही छोटीशी माहिती होती देवघरासंदर्भात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर माहिती आवडली असेल
तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा। भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।